कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण केलेलं आहे आणि लोकार्पण कार्यक्रम इथे आयोजित केला आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले या सुशोभीकरणाचे खरे श्रेय कोणाला जर असेल ते आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी, सन्माननीय स्थानिक आमदार लोकप्रिय आमदार नितेशजी राणे, या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी किशोर तावडेजी, सन्माननीय ऋषिकेश रावले अतिरिक्त पोलीस अधिकारी, सन्माननीय मकरंद देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सोसाळा नाईक अधीक्षक अभियंता, सन्माननीय अजय कुमार, सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सन्माननीय हेगडे डायरेक्टर कोकण रेल्वे, सन्माननीय अजित गोप्ते, सन्माननीय राजन केली, सन्माननीय समीर नरावडे, सन्माननीय बंडू हरणे, अभिन नाईक, मंचावरील अन्य मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर पत्रकार, कणकवलीमधील सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, मी कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या भागात उभा आणि हा परिसर निहाळतोय, पाहतोय, खरं ती कणकवलीच आहे का असा भास होतो। अनेक वर्ष त्या रेल्वे चालू झाल्यापासून इथून ये नव्हतं घर जवळचा हाकेवर, तेव्हाची परिस्थिती आता हे भव्य दिव्य सर्व मंडप हे पाहिल्यानंतर याचं श्रेय आमच्या रवी चव्हाणला जातो, म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो। अभिनंदन, चांगल्या कामाचं कौतुक व्हावं, अभिनंदन करावं। साधू संत म्हणतात चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म, आणि असं काम खरंच त्यांनी केलेलं आहे। सिंधुदुर्गातील अनेक स्टेशन अशी सुशोभीकरण केली। त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने मला भरघोस मतदान केलं। आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं आणि प्रचंड मताने मला निवडून दिलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदारांमुळे मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आहे। त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद, मी तुमचा ऋणी आहे। बांधवांनो, तुमच्या कणकवली तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील दुसरी जिल्ह्यातील ते असतील त्यांना सांगायला अभिमान वाटावं, या आमच्या कणकवली स्टेशन पहा कसं आहे, कोकणात आहे असं वाटत नाही आणि पाहिल्यावर त्याने वाटत बरंचसं बाहेरचं काम बाकी आहे ब्युटिफिकेशनचं, ते पूर्ण होईल। माणसाला डोळे असून चालत ते डोळस पण असायला आणि त्याचा आनंद रवी चव्हाणने तुम्हाला दाखवण्यासाठी हा सर्व कायापलट केलाय रेल्वेच्या बाहेर। याचे काही चित्र आहे की आपण आमच्या जिल्ह्यात काय आहे, आमची देवस्थानं कशी आहे, आमचा समुद्र कसा आहे, त्याच्या बाजूला ग्रीनरी कशी आहे, आमच्या आयलँड कशा आहेत सुंदर, जगातल्या अनेक आयलँडची प्रशंसा कौतुक त्या पर्यटक इथून जातात आपल्या देशातून आयलँडवर राहायला पाहायला, पण आमची बघा किती आहे, देवगडचं दाखवलाय। आता आमचं लक्ष म्हणजे रवी चव्हाण, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं आम्ही पायाभूत सुविधा अतिशय दर्जेदार बनवलेल्या आहेत
यापेक्षा दर्जा सुधारू. जे इथे दिसतं ते लोकांच्या संसारात घरात दिसायला पाहिजे, हा प्रयत्न आम्ही करणार. हा प्रयत्न करणार. लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी, दरवेळी उत्पन्न वाढावं, बेकारी असू नये, समृद्धी या जिल्ह्यात यावी. एकही घर जिल्ह्यात असं असता कामा नये की ज्या घरात चूल पेटली नाही. ही परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे. तुमचं सहकार्य पण आता दिलं तसंच सहकार्य. कोकणी माणसाने फार शोषलं, त्याचं शोषण झालं होतं, पण आता कोकणी माणसाला विकासाला वाव आहे, विकासाला वाव आहे. एक तिथे चित्र आहे, हातात हात नाही मालूम ह्या का कशा घाताला घालतो असं विचार केलं. त्याचा अर्थ खाली लिहा. आमच्या आजीच्या त्याला सांगेल, आमचे कोकणी माणूस चिकित्सक आहे, त्याचा अर्थ त्याला कळू दे. सरळ खा, हातात हात एकत्र या, एकत्र येऊन आपल्या भागाचा विकास करा, सर्वांगीण विकास. तुम्ही प्रगती करा. शेजारी पाजारी समाज, जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, आम्ही सगळे बंधू आहोत, बांधव आहेत. त्याचं प्रतीक. आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याकडून त्या प्रतीकाचं अनुकरण व्हावं याचा प्रयत्न तुम्ही करावा. आता हे पूर्ण होईल आणि तुम्ही ते याल त्याच्यावर कसा दिसेल, स्वच्छ सुंदर, डोळ्याला आनंद मिळून देणारं हे सगळं चित्र असेल, हा परिसर असेल. आनंद मिळवून देणं, नकळत आयुष्य वाढवायला मदत करणार. साहेब संत मी नाही म्हणत, हे माझं माणसाला आनंदासाठी आपण सगळं काही करतो आणि ते आनंद माणसाचं आयुष्य वाढतो. आमचा रवी चव्हाण, त्याचे सहकारी, आमचा आमदार लोकांना आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आमचे एकनाथ शिंदे, आमचे फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, हा महाराष्ट्र समृद्ध होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य म्हणावं याने त्याच्यासाठी प्रयत्न आहे. रवी चव्हाण, आपण मनाला परवानगी मिळवून द्या. आपला एक लेटर दिल्लीला गेलं वैष्णव साहेबांना, पटवर्धनजी एक कॉपी माझ्याकडे पाठवा, परवानगी थांबणार नाही, परवानगी थांबणार. आपण दिल्लीत आहोत ना, महाराष्ट्राचे कोणतेही प्रस्ताव पाठवा, अडले जाणार नाही एवढी खात्री दिली. कारण सिंधुदुर्गच्या लोकांच्या आणि मतदारांच्या मतामध्ये एवढी ताकद आहे की ते आपल्याला कोण नाही म्हणत. आणि म्हणून प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र लोककल्याणकारी राज्य, देशामध्ये सगळ्यात प्रगत राज्य, देशाच्या प्रगत राज्यामध्ये कोकण समृद्ध. मी एक प्रोजेक्ट करतोय कोकणावर, दिल्लीला मुख्यमंत्र्यांना सादर. आमच्या इकडे समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनाऱ्याचा उपयोग डोंगर आहे, आयलंड आहे, अमुक आहे, खरी डेव्हलपमेंट झाली नाही. आपल्याकडे विरोध जमीन गेला विरोध, आमका नाही तुमच्या खडका आहेत नाही जाऊच्या, असं करून नाही. काही लोक सिंगापूर व्हॅलीला जाऊन आले, मला फोटोग्राफ प्रवास आहे समुद्रामध्ये, हजारो कोटीची गुंतवणूक झाली तिथे आणि जगभरचे पर्यटक ते पाहायला येतात. मी फोटोग्राफ मागितलाय, कंपनीचं नाव पण मागितलंय, मी त्याला अप्रोच होणार. आमचा किनारा असता आणि जी जागा तुम्हाला पसंत पडेल आम्ही द्यायला तयार. हजारो कोटीची गुंतवणूक होणार असेल, मामा जरा नंतर द्या, पाणी नंतर पाहिजे. जगातले पर्यंत एक समृद्ध जिल्हा, समृद्ध राज्य आणि देशाच्या ते तिजोरीत पैसे जातील. बांधव महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, जगात नाव आहे, नुसतं शहर म्हणून नाही.
या शहरामध्ये आर्थिक प्रगती झाली आहे, औद्योगिकरण झालेलं आहे. या जिल्ह्यात प्रगतीचं वातावरण आहे. वातावरण देशाच्या तिजोरीत ही मुंबई 34% हिस्सा उचलते. 34. महाराष्ट्राची राजधानी 34% केंद्राच्या तिजोरीत मदत करते. मग सगळ्यांचं लक्ष मुंबईत. मग मुंबई, कोकण त्याच्या सिंधुदुर्ग येतो, रत्नागिरी येतो. प्रयत्न करा. जे आहे त्याच्या समाधान बाळगण्यापेक्षा समृद्धीसाठी, प्रगतीसाठी काय करावे लागेल ते मार्ग शोधा, पाठलाग करा. आमची मदत लागली आम्ही काय क्लेश नको, भांडण नको. काय पक्षाचे चुरी आहे द्या. काय करतात? काय साहेबांनी 2.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय दिलं कोकणाला? आज दंडवते साहेबांनी केले चुकलं. आम्ही लावलं असतं 2.5 वर्षात काय दिलं असतं तर आम्ही कौतुक करणार आहे, ऋण व्यक्त करणार आहोत. ज्यांनी कोकणासाठी, राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्या समोर नतमस्तक आम्ही होतो. करायला काही नाही करता शिव्या आणि हे ऐकता आम्ही सांगतो. उद्या परवामध्ये एक लेख आहे ते शिव्या देणार. मी काल विमानात लिहिलं, 2 तास होते लिहिलाय तर फायनल करून पाठवायचं. जायगे मी उत्तर दिलं सोलापूरला. म्हणे राणेसाहेब मराठवाड्यात देत आहेत, येऊ दे. आमच्याकडे काय बघणार? आम्ही कपडे घालतो. अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच. तुझ्यात आहे काय बघण्यासारखं? आतापर्यंत एवढ्या वर्षात, 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. छत्रपती झाले का? नाही हो, दाढी वाढवून गुणात्मक व्हायला पाहिजे. आता मला एक सांगायचं आहे, टीका करण्याला आम्ही समर्थ उत्तर द्यायला सांगू. जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र या. जात भेद पक्ष बाजूला ठेवा, विकास करा. एकदाच देतो तुम्हाला. जाती धर्म बाजूला ठेवा, विकासाच्या मुद्द्यावर, प्रगतीच्या मुद्द्यावर कसा कोणत्या मार्गाने प्रगती करता येईल. उद्या भजनामध्ये भजनाची गीतं पण विकासात्मक करा. आतापर्यंत धार्मिकतेवर पहिले करून थकलो. प्रगती भजनाने झाली नाही, ते कृतीमध्ये होती. देव धर्माने, साधू संतांनी जे सांगितलं आपण कृतीमध्ये आणलं नाही. केळे लावले आणि नांदात भजन करत राहिलो. आणि सकाळी जाऊन घरी झोपलो, दिवसभर आराम, काम नाही. याने प्रगती होत. वेळ वाया जाऊ देऊ नका. गेले 3 दिवस मी विमानातच आहे. कोकणातून मुंबईत गेलो, मुंबईतून दिल्लीला गेलो, दिल्लीतून रात्री 1ला पोहोचलो मुंबईचा, सिंधुदुर्गात आलो. इथून संध्याकाळी शेवटचा कार्यक्रम सावंत परत मुंबई आणि उद्याच्या अधिवेशनाला दिल्ली. काय होईल? झोप कुठे आहे? इथे आराम कुठे आहे? आमचं शरीर कोणासाठी? बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आमच्यासाठी नाही. हे पाहून मी आनंदित झालो, खूप समाधानी झालो. मी आमच्या सहकार्यांना, रवी आणि त्यांचे मित्र, अधिकारी, आमच्या जिल्ह्यातले रेल्वेचे अधिकारी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. सहकार्य करा. सहकार्याने भव्य दिव्य घडतं. निगेटिव्ह लिहून नाही करत, पॉझिटिव्ह लिहून होतं. पॉझिटिव्ह लिहिलं, रवींद्रांना मदत केली म्हणून भव्य दृश्य आपल्याला दिसतंय ना, त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी सहकार्याची भावना करा. आम्ही जिल्ह्यात बेकारी ठेवणार नाही. अनेक प्रोजेक्टचा मी पाठपुरावा करतो. एका बाजूला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर होईल, टुरिझमच्या आधारे प्रगती करायची, कारखानदारी पण आणायचा प्रयत्न आहे. जोडा मार्ग आणि त्या साईड आपल्या वेंगुर्ला, सावंतवाडी, जोडा मार्ग बघा तुम्ही. 2-3 वर्षात काय काळा पाहिजे. विमानतळ मोफत जवळ आहे, चिपळी जवळ आहे, पण त्यामध्ये त्याचे मानकरी, त्या जिल्ह्याचे नागरिक म्हणून पुढाकार घेऊन
सहकार्य करणं, मदत पैशाची नको, सहकार्याची मदत करणं आणि ती करावी ही तुम्हाला विनंती करावी. ही डोळ्याचे पारणं फेकणारे दृश्य आहे. हे बघा, एक मंडप घरासमोर घराला काय त्रास होतो. आज कणकवली रेल्वे स्टेशन समोर मंडप आला. हा मंडप पावसापासून वाचण्यासाठी आहे, उन्हापासून रक्षण करणार आहे. तर त्याचबरोबर ऊन पावसा रचनाबरोबर आपली प्रगती अशी भरभराटीची व्हावी याचा प्रतीक पण आहे. हे सगळं सौंदर्य आमच्या घरापर्यंत येऊ दे, घरात येऊ दे, जिल्ह्यात येऊ दे. आदराने जिल्ह्यात, राज्यात देशातील लोक शिकून कधीला पाहिला असा घडूया. एक फिल्म बनवायचा आणि काही एक्सपर्ट लोक असले. हा जिल्हा कसा असावा, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, उद्योग धंदे इतकी मुलं इंटेलिजंट आहेत त्याला कुठेतरी व्यासपीठ. आज याचा आर्किटेक्ट पण स्थानिक आहे, बांधकाम करणारे स्थानिक आहे, आमचे अधिकारी स्थानिक आहे. इथे बुद्धिमत्ता आहे, इथे बुद्धिमत्ता आहे, हुशारपणा आहे. याचा अर्थ माशाला आणि भाताला समजा भात आणि मासे खातो म्हणून इंटेलिजंट नाही, मुळातच तुमच्या मातीचा गुण आहे. आणि म्हणून तुम्ही हुशार आहात. ही हुशारी सत्कामीला भांडणात घालू ना. शिवसेना संपतो, बाळासाहेब गेले ना सगळं संपत. काय नाही, काय बोलतो त्यांच्या देवेंद्रांना शिवाय, देवेंद्र शिवाय दिल्या का, परत वाट केला का नाही. सज्जनपणा, साहेब बुद्धिमत्ता आहे. जनहित लोकहित सरकार कसं चालावं हे त्याला चांगलं कळतं. आणि म्हणून तो वेळेच्या नादी काय लागावं शिवायला उत्तर द्या. उद्धव ठाकरेंची चांगली मानसिक स्थिती नाही. मी होतो ना 39 वर्ष, मला नाही येतं काय येतं काय. त्यामुळे ही दुकानं बंद करा, बाकीची दुकानं बंद करा, एकच कमर खोलू दे, सर्वत्र बोलू दे, घरा दारा देवालयात. आणि ते मला वाटतं प्रगती करायची असेल तर एक विचार, एक संघ असतात. आज तुम्ही सर्वांनी एक पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर गावागावात त्याचं कौतुक करा कणकवली तालुक्यात. आणि आमच्या रवी चव्हाणांच्या सहकार्यांना आशीर्वाद द्या, त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारे आशीर्वाद आणि प्रार्थना करा अशी मी विनंती करतो. बंधू भगिनींनो, कणकवलीचं कायात करा. पेशंटचा जर झालाय काही दिवसांनी वरचा पण होईल, लक्ष वेधत नक्कीच परवानगी मिळून येईल. चिंता करायचं काम नाही. आपण त्याचबरोबर या साईडची जर प्रगती कशी, स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कणकवली कशी आहे आर्थिक सबळ याचं चित्र इथे दिसलं पाहिजे. तिकडे आहे का इमारत, हे इमारतीतून दिसू द्या कणकवली कशी आहे. आणि त्यासाठी तुम्ही काम करा. आणि आजचा कार्यक्रम हा आनंदाचा आहे आणि बोध घेण्याचा पण आहे. त्या कार्यक्रमातून बोध घ्या, प्रगती कशी होते, आनंद कशात मिळतो, कार्य करणारे, काम करणारे कसे दिवस रात्र आपल्यासाठी कष्ट करतायत त्याची जाणीव घेऊन काम करा अशा आशा व्यक्त करतो. परत एकदा सन्माननीय रवींद्र चव्हाण आणि त्यांची सर्व टीम, पटवर्धन सर यांना मी धन्यवाद देतो. रेल्वेचे अधिकारी असो, पीडब्ल्यूडीचे शासनाचे असो, कलेक्टर या सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो. आणि असंच सहकार्य आमचा संपर्क असू द्या, द्याल अशी अपेक्षा करतो.